2014ला अशीच एक घटना झाली आणि दुर्दैवाने 5 जवानांची हत्या झाली। अमित शाह म्हणाले, यदि मोदी प्रधानमंत्री बने तो पाकिस्तान के घुसपैठियों की सीमा पार करने की हिम्मत नहीं होगी। सुषमा स्वराज म्हणाल्या, 5 जवानों की हत्या, देश और सेना को इस अपमान का सामना करना पड़ता है क्योंकि हमारे पास एक कमजोर और दुविधा से भरी सरकार है। गिरिराज सिंह बोले, अगर देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते तो हम लाहौर तक पहुंच गए होते। आणि नरेंद्र मोदी साहेब म्हणाले, भाई और बहनों, देश की सुरक्षा करने वाला जवान सुरक्षित नहीं है, ऐसी सरकार इस देश को नहीं चाहिए। माझ्या बांधवांनो, भगिनी मातांनो, आणि त्याच वेळेला परवाच्या घटनेनंतर राहुल गांधी म्हणाले, आम्ही या संकटाच्या घडीमध्ये सरकार बरोबर आहोत, हम बटेंगे नहीं, हमको बंटवाने की कोशिश कर रहे हैं बाहर के दुश्मन, मगर हम बटेंगे नहीं, हम जवानों के साथ हैं, हम सरकार के साथ हैं। मला सांगा, कोण समजदार आहे? समझदार को मला त्यांना सांगायचं है, ना जियो का डाटा चाहिए, ना पतंजलि का आटा चाहिए, जन धन बैंक ना खाता चाहिए, ना अंबानी अडानी टाटा चाहिए, पाकिस्तान में इंदिरा जी के समय वाला सन्नाटा चाहिए। या अशा नुसत्या पूजानी यज्ञांनी काम होणार नाही, त्याच्यासाठी खरी 56 इंच छाती असलेली माणसं पाहिजे। अशीच एक दिवशी नोटबंदी झाली आणि सांगितलं रात्रीच्या भाषणामध्ये त्याने, भाई और बहनों, आज रात के 12 बजे के बाद ये 500 रुपए की नोट और 1000 रुपए की नोट एक कागज मात्र टुकड़ा बनकर रह जाएगी। अरे 500 रुपये, 1000 रुपये, उद्या औषध आणायची, दूध आणायचं, शाळेमध्ये फी भरायची, आणि कागज मात्र टुकड़ा। काला धन मैं वापस लाना चाहता हूं, आतंकवाद रोकना चाहता हूं। काय आतंकवाद रोकला? धड़ाधड़ सैनिक मरता है। कसा आतंकवाद? नोटा बदली करण्यासाठी गेलेले बँकाच्या लाईनीमधले लोक, 150 लोक जे आहेत मृत्युमुखी पडले। एक गोष्ट समजा सांगतो कसं काय होत आहे ते। मन की बात दरवेळेला होते, प्रधानमंत्र्यांनी मन की बात केली, समोर छत्तीसगढ़ मधली एक भगिनी बसलेली होती, तिला ते विचारतात, बहन जी कैसे हो? बहन जी बोलते, ठीक हो। फसल बहुत अच्छा आई? हाँ बहुत अच्छा है, ठीक है। पैसा अच्छा बहुत मिला? हाँ बहुत ठीक है। कोई तकलीफ नहीं? कोई नहीं, ठीक है। प्रसून वाजपेयी म्हणाले की सगळे शेतकरी आत्महत्या करतात आणि ही भगिनी म्हणतात सब ठीक है, ठीक है, ठीक है। त्यांनी चौकशी करायला पाठवलं त्या छत्तीसगढ़मध्ये। ती भगिनी भेटली, तिला विचारलं, बहन जी फसल कैसी हो? अरे भाई काहे का फसल है? अरे आपने तो कहा कि बहुत अच्छा पैसा मिला फसल का। अरे कैसा पैसा मिला है भाई? ठीक है बोला। अरे भाई हम लोग क्या करें, हमको जो पुलिस और अफसर जो है लेके गए, बोले सामने से पूछेगा तो बोलने का ठीक है, हमने बोल दिया ठीक है। आता ते सगळं रेकॉर्डिंग करून परत एबीपी माझावर त्या वाजपेयींनी दाखवलं। रात्री फोन आला, दुसऱ्या दिवशी वाजपेयी बाहेर। दादागिरी यांची सुद्धा मुस्कट दाबी होते, बाकीच्यांचं काय घेऊन बसला। सांगताना सांगतात, भारत को विश्वगुरु बनाएंगे, भारताला या जगाचा विश्वगुरु बनवायचा आहे। आणि आमचे प्रधानमंत्री महोदय IIT सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येतात, सगळे मोठे बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर भाषण त्यांचं होता। मैं जा रहा था, एक नाली के पास एक आदमी चाय बना रहा था।
त्यांना चहा बनवण्याचा आणि मी चहा विकत होतो हे सांगण्याची फार मोठी हौस आहे. मी त्यांना सांगितलं, अरे आप चाय बेचते थे तो मैं भी भाजी बेचता था भाई. अरे मैं कहा तरकारी बेचता था, वो भाजीपाला मार्केट अभी है उधर वो भाईखला में, वो फुटपाथ भी है, उसमें क्या है. मगर तुम जिस रेलवे स्टेशन पर चाय बेचते थे उस समय वो रेलवे स्टेशन ही नहीं था. और प्रवीण तोगड़िया साहब बोल रहे हैं, अरे मैं 40 साल इसके साथ हूं, कभी भी इसने चाय नहीं बेचा है, क्या बोल रहा. चलो ठीक है भाई, चाय भी जो बेचना बेचो, मगर देश मत बेचो मेरे भाई. तो कह रहे कि मैं जा रहा था, एक नाली के पास एक आदमी चाय बना रहा था. मैं देखा कि नाली के पास चाय क्यों बना रहा. आदमी बहुत होशियार था. एक गटर, उसमें गैस होता है ना, तो आदमी ने एक पाइप जो है वो नाली के अंदर डाल दिया था और दूसरा उसका मुंह जो है चूल्हे को, जो गैस के सिगड़ी को लगा दिया. तो गटर से गैस आता था, चूल्हा जलता था, चाय बनती थी. मैं बोला ये तो बहुत अच्छी बात है. 350 रुपयाचा सिलेंडर झाला माझ्या भगिनीनो. 350 रुपयाला मिळत होता, आता 800, 900, 1000 रुपयाला होतोय. किती सोपी गोष्ट आहे. सिलेंडर खाली झाला का नाली कुठे बघायची, पाईप त्याच्यात, दुसरं तोंड सिलेंडरला, फुकट गॅस जा. घर घर नाली, घर घर गैस, जिसकी लाठी उसकी भैंस. बनेगा पकौड़ा, बनेगी चाय, स्कूल कॉलेज भाड़ में जाए. आम आदमी से मन की बात, अदानी अंबानी से धन की बात. वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय हो गई जेल. काय करता 2.5 वर्ष ते अजून मला कळलं नाही मला का पकडलं, आणि ज्यांनी पकडलं त्यालाही कळलं नाही की याला का पकडलं. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यात आलं. अगोदर म्हणाले 25,000 कोटीचा भ्रष्टाचार, मग म्हणाले 10,000 कोटीचा भ्रष्टाचार, आता म्हणता 850 कोटीचा भ्रष्टाचार. मला असं वाटतं त्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये अशोकराव पण असणार. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीनं मंत्र्यांच्या चमनकर नावाच्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं 100 कोटी रुपये महाराष्ट्र सदन बनवा, आरटीओ ऑफिस बनवा, हाय माउंट गेस्ट हाऊस बनवा, वगैरे वगैरे. अमित शहा तिकडेच मीटिंग घेतात. नरेंद्र मोदी साहेब आले, त्यांनी पाहिलं, म्हणाले मुख्यमंत्र्यांना बहुत खर्चा आया होगा. मुख्यमंत्री बोले कुछ खर्चा नहीं आया, अभी तक 1 रुपया भी बनाने वाले को दियच नहीं. म्हणजे जे महाराष्ट्र सदन बांधलं आणि 6 वर्ष ते वापरतात, 1 रुपया सुद्धा सरकारने आतापर्यंत त्यांना 1 फूट जमीन दिली नाही, 1 फूट FSI दिला नाही, 1 रुपया दिला ना. तो खासदार म्हणतो ये तो बहुत अच्छी बात है, महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, बनाने वाला अंदर. अरे मी त्यांना सांगितलं 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट, त्याला रुपया दिला नाही, ते 850 कोटीचं भ्रष्टाचार मी कसा करीन रे. 100 कोटीमध्ये 5 फुटाची म्हैस ती गाभण राहिली आणि बाळण झाली, तर त्या 5 फुटाच्या म्हशीला 15 फुटाचं रेडकू होईल का. म्हणले नाही, सगळं जप्त, घरदार सगळं जप्त, फक्त कपडे आता अंगावर. म्हणजे ज्या घरी राहतो ना ते सुद्धा जे आहे
ते कोर्टाने सांगितलं ना राहू द्या म्हणून. ही सगळी दादागिरी. तुम्ही बोलायचं नाही. मला त्यांना सांगितलं तुम्ही माझं सगळं जप्त कराल, पण लोकांचं प्रेम तुम्ही जप्त करू शकणार नाही. ही माझी वाचा, ही वाणी या गोर गरिबांसाठी बोलत राहील. 2014ला असाच थोडासा भाव कमी झाला होता बरं का. त्यावेळेला मोदी साहेब तिकडे आले होते आमच्याकडे लासलगावच्या बाजूला, आणि ते म्हणाले भाई और बहनों, आप जो प्याज बेचते हैं उस प्याज को खाकर हम बड़े हुए हैं. मित्रों, आपने जो कपास भेजी है उससे हम कपड़े सिलाते हैं. और कहते हैं ना, जिसका नमक खाते हैं उसको भुला नहीं करते. किसानों को 1.5 गुना पैसा मिलना चाहिए. मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूं, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? अरे मिलना चाहिए, मगर दे तो कौन रे बाबा? दे ना रे बाबा, दे तो कोण? नुसतं आपले बोलायचं काम चाललेलं आहे, काही नाही. लोक मागतात पाण्याचे टँकर आणि छावण्या, आणि सरकार देतंय डान्स बार आणि लावण्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं काम, पुतळा उभा करायचं काम, त्याच्यावर बंदी आली, आणि ज्याच्यावर बंदी होती त्या डान्स बारवर ती बंदी उठली. काय वकील, काय महाराष्ट्र सरकार, काय बघताय? काय महागाईचं काय सांगायचं साहेब. तुम्हाला जास्त वेळ नाही म्हणून जरा आटोपतं घेतोय, पण महागाईचं एवढंच सांगतो. काँग्रेसच्या राज्यामध्ये खिशात पैसे घेऊन गेले तर पोतभर सामान येत होतं बरं का. आता खिसाभर पैसे नेले तर पिशवीत सामान येतं. आणि जर हे सरकार परत आलं तर पिशवीभर पैसे न्यावे लागतील आणि खिशात सामान आणावं लागल. हे पेट्रोल म्हणतात ना, पेट्रोलचा भाव किती वाढतोच आहे. मोदी साहेबांच्या वयाच्या पलीकडे गेला तो भाव. लालकृष्ण अडवाणी साहेबांच्या वयाबरोबर तो भाव आलेला आहे आता पेट्रोलचा. आणि हे सरकार जर राहिलं तर ते MDH मसालेवाले काका आहे ना, त्यांच्या वयाच्या पलीकडे भाव जाईल. आणि एक दिवस असा येईल की आजोबा नातवांना सांगतील लहानशा बाटलीत, बाळा याला पेट्रोल म्हणत होते बरं का. आणि ह्या लोकांना, भाजपच्या लोकांना नाव बदलण्याची खूप सवय आहे. त्यामुळे या पेट्रोलचं नाव सुद्धा त्यांनी बदललेलं आहे. ह्या पेट्रोलला आता म्हणतात पंडित दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ. काय सांगायचं, सगळं फेल हो यांचं. ह्यात सगळं फेल यांचं. ह्या आमच्या दिल्लीवाल्या साहेबांची डिग्री फेल, त्यांचं घर फेल, गुजरात मॉडेल फेल, लग्न फेल, नोटबंदी फेल, मेक इन इंडिया फेल, स्टार्टअप इंडिया फेल, डिजिटल इंडिया फेल, स्किल इंडिया फेल, स्मार्ट सिटी फेल, GST फेल, 2 कोटी लोकांना नोकऱ्या तेही फेल, 15 लाखाचा वादा फेल, आणि आता राफेल. मला आपल्याला सांगायचं, या सगळ्यांना जे आहे आतापर्यंत, हे आमचे शिवसेनेचे मित्र आहेत ना, ते आतापर्यंत म्हणत होते की हे सगळं जे आहे, म्हणजे एवढे त्यांच्या विरुद्ध बोलायचे, एवढे त्यांच्या विरुद्ध बोलायचे, म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्या विरुद्ध जे आहे बोलत नव्हतो, एवढे त्यांच्या विरुद्ध हे सगळे जे आहेत बोलत होते. काय काय बोलत होते?
ठाकरे साहेब, आजवर आमची मैत्री पाहिली, मात्र वाघाचा पंजा नाही पाहिला. मग आमचे फडणवीस साहेब, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात, आज आमची जात, आम्हाला पंजा दाखवू नका. आणि वाघाचे मुके घ्यायला काय गेला रे बाबा, काय भाजप बरोबर युती करणार नाही. लढाई सुरुवात झाली. 25 वर्ष आम्ही सडलो. शिवसेना एकाकी लढेल, भगवा महाराष्ट्रात एकाकी फडकवेल. मैत्रपूर्ण सामना नाही, युतीचं राजकारण बस झाला. या सरकारने जनतेला फसवलं, युती करणार नाही. राजीनामे खिशात घेऊन फिरतो. अफजल खानाची फौज दिल्लीवरून येते आहे, तिथं आम्ही कोथळा बाहेर काढू. फडणवीस म्हणतात शिवसेनेचं प्रेम छुपा आहे, आमचं उघड आहे, कोणी किती नाकारलं तरी आम्ही करू. शिवसेना पोकळ धमक्या पादऱ्या पावट्याला घाबरत नाही. संजय राऊत पहारेकरी चोर आहे. उद्धव ठाकरे म्हणतात मोदींना कर्जमाफी महाघोटाळा आहे. उद्धव ठाकरे म्हणतायत त्या सरकारला तर पहारेकरी चोर आहे, तर त्या चोराच्या संगतीला का जाऊन बसलात? ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वान नाही पण गुण लागला. कशाला बसलात? एकट्याच्या जीवावर लढणार होता ना, त्यांना बसावं लागलं. याचं कारण त्या दोघांची खात्री झाली की या वेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी जोरात आहे आणि यांना आपटी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे दोघं एकत्र आलेले आहेत. का 2014 मध्ये कोणी मंदिर वगैरे घेऊन आलं नव्हतं. 2014 मध्ये विकास विकास विकास, मोदी मोदी मोदी. आता परत मंदिर. मला आपल्याला सांगायचं आहे, हे मंदिर वो मंदिर नहीं, सरकार बनाना चाहते हैं. देश में मूर्ख कितने हैं फिर एक बार आजमाना चाहते हैं. त्या मंदिराच्या मस्जिदीच्या लढाईमध्ये फसू नका. त्यांना दंगे घडवायचे आहेत, तुमचं रक्त सांडवायचं आहे आणि त्यातून त्यांना परत सत्ता मिळवायची आहे. धर्माचा धंदा ते करतायत. मुझे अफसोस नहीं कि धर्म का धंधा हो रहा है, अफसोस तो इस बात का है कि पढ़ा लिखा भी अंधा हो रहा है. तुम्ही अजिबात, मुसलमानांनी सुद्धा या देशासाठी सर्वस्व दिलेला आहे. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. बिस्मिल अजीमाबादी ने लिखी. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले हैं उसकी, वो गुलसिता हमारा. अल्लामा इकबाल ने लिहिलं. भगत सिंग पासून सगळे राजगुरू वगैरे इन्कलाब जिंदाबाद म्हणत फासावर गेले. हसरत मोहानीने तो नारा दिला आणि भाषणानंतर आम्ही जे सांगतो ना जय हिंद, तो जय हिंदचा नारा आबिद हसन साफरानीने दिला. आणि लाल किल्ल्यावर पहिला तिरंगा जनरल शाहनवाज खानने फडकवला. मुसलमानांचं सुद्धा तेवढंच योगदान या देशासाठी आहे. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, बांधवानो, त्यांनी जातीमध्ये धर्मामध्ये तर लढाया लावल्याच, त्या आता देवादेवामध्ये सुद्धा लढाया लावायला लागले. ते आता म्हणायचो आदित्य योगीनाथ, ते म्हणतात बजरंग बली ये दलित था. आता कधी तुम्ही विचार केला का बजरंग बली दलित था वगैरे? आपण देवाला पाया बजरंग बली दलित था. दूसरा बोलता है दलित नहीं, वो आदिवासी दलित था. तीसरा और होशियार था, वो बोल नहीं नहीं नहीं, जैसे सलमान, रहमान, सुलेमान वैसे हनुमान. एकाने मला मेसेज पाठवला, बघा भुजबळ साहेब, दलित असलेल्या हनुमानाने ब्राह्मण असलेल्या रावणाची लंका जाळली आणि ती कुणासाठी? तर ओपन कॅटेगरी मधल्या रामासाठी. माझी आपणाला विनंती आहे, अरे 33 कोटी देव आहेत आपले, कुठे आता कुणाची कोण दलित आणि कोण आदिवासी कोण काय करत बसणार आहे? हे जे आता बसलेत ना सत्तेवर, यांनाच ते काम जमेल.
यांनाच बाकीचं शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न समजणार नाहीत, बेरोजगारांचे प्रश्न समजणार नाहीत। यांना हे काम करण्यासाठी 33 कोटी लोकांच्या जाती शोधण्यासाठी यांना घरी पाठवा आणि त्यासाठी ही आघाडी आज जन्माला आलेली आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकच प्रतिज्ञा केली पाहिजे की काही झालं तरी हरकत नाही, पण यापुढे दिल्लीत असेल किंवा मुंबईत असेल, महाराष्ट्रात यांचं सरकार येता कामा नये।